की शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेचा वरळीमधील डोम NSCI सभागृहामध्ये कार्यक्रम आहे शिंदेंच्या शिवसेनेचा, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे, तर आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग आज फुंकलं जाणार असल्याची माहिती समोर येते। दोन्ही गटांकडून राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत षण्मुखानंद सभागृहाबाहेर, जिथे आज संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। साधारण 58वा वर्धापन दिन सोहळा आणि साधारण संध्याकाळी स्वतः उद्धव ठाकरे येऊन इथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। सध्या आपल्याला संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे की अत्यंत जोमात आणि उत्साहात अशा प्रकारे बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये हिंदुत्वाचा उल्लेख असेल किंवा एकंदर लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळाला आहे, जो यश मिळालं आहे, त्याचा देखील उल्लेख आपल्याला या संपूर्ण बॅनरबाजीवर पाहायला मिळत आहे। आणि हा जो वर्धापन दिन सोहळा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या तुलनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळालं पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारे मानला जात आहे। आणि एकंदर आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये झेंडे, जे भगवे झेंडे आहेत शिवसेनेचे, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि कुठेतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे देखील बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जे विजयी उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे जे लोकसभेचे विजयी उमेदवार आहेत, त्यांचे देखील आपल्याला बॅनर पाहायला मिळतात। त्यामुळे या संध्याकाळी या संपूर्ण सभेमध्ये, या संपूर्ण सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडायची हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी आपल्याला संपूर्ण या परिसरामध्ये उत्साह पाहायला मिळत आहे। साधारण संध्याकाळी 5च्या सुमारास इथे कार्यकर्ते यायला सुरुवात होईल आणि कुठेतरी हा वर्धापन सोहळा पार पडेल। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।